अश्विनी भाग 7। अश्विनीच्या कानावर मंद मंद संगीत पडलं। तिने इकडे तिकडे पाहिलं। सगळीकडे पांढरे शुभ्र पडदे होते, त्यावर त्याचे गरम ओठ टेकवले। तिला पूर्ण शरीरातून एक करंट गेल्यासारखं वाटलं। कोणीतरी मोरपीस फिरवत असल्यासारखा भास होऊ लागला। अचानक तिला पाठीला भिंत जाणवली आणि कोणाचे तरी श्वास आता तिला तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जाणवू लागले। आणि दुसऱ्याच क्षणी त्याचे गरम ओठ तिच्या कॉलरबोनवर प्रेस झाले आणि तिच्या तोंडून एक अस्फुट आवाज बाहेर पडला। अश्विनीने दचकून डोळे उघडले आणि पटकन इकडे तिकडे पाहिलं। ती तिच्याच बेडरूममध्ये होती। तिने सुटकेचा निश्वास सोडला। ती घामाने भिजली होती। तिचा श्वासोच्छवास वाढला होता। कसलं विचित्र स्वप्न होतं। शी। तिने टेबलवरून पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी प्यायली। थोडं बरं वाटू लागल्यावर ती पुन्हा तिच्या स्वप्नाचा विचार करू लागली, पण तिला काहीच आठवत नव्हतं। कोण आहे तो? आपल्याला स्वप्नात का दिसत होता? शी, मला इतकं घाणेरडं स्वप्न का पडलं? तिने दोन्ही हातांनी तोंड झाकलं। दरवेळी वेगवेगळी स्वप्न पडतात, पण आज शी, असलं स्वप्न? अश्विनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं। तिने ते पुसलं आणि फोन पाहिला। पहाटेचे 4 वाजले होते। तिला तिच्या पोटात दुखत असल्यासारखं वाटत होतं। मग तिने थोडा आराम केला आणि 6 वाजता नेहमीच्या वेळेला उठून आवरलं। तिचा फोन वाजत होता। तिने फोन पाहिला। आरतीचा मेसेज आला होता। गुड मॉर्निंग आशू, हाऊ आर यू? अश्विनीला बरं वाटत नव्हतं आणि चिडचिड होत होती, त्यामुळे तिने मेसेज बघून फोन तसाच ठेवून दिला। ती ऑफिसमध्ये आली तेव्हा नीता काम करत होती। ती नीताच्या डेस्कवर गेली। नीता, डॉक्टरनी चेंजेस सांगितले। काही मी केलेत काल। थोडेसे तुझ्या डिझाईनचे बाकी आहेत, तेवढे कर। अश्विनी तिला तिची नोटबुक आणि डिझाईन देत म्हटली। हे, काय झालं? आज थोडी नाराज दिसतीयस? नीता म्हटली। काही नाही ग, पोटात दुखतंय। अश्विनी थोडी हसत म्हटली। नीताला कळलं, मग तिने पुढे काही विचारलं नाही। अश्विनी तिच्या डेस्कवर येऊन बसली आणि तिने तिचं काम सुरू केलं। दुपारी लंचनंतर तिला तिच्या फोनची आठवण झाली। तिने पाहिलं, आरतीचे मेसेज येऊन पडले होते। हे आशू, मेसेज बघून पण रिप्लाय का केला नाहीस? आशू, व्हॉट हॅपन्ड? तू रागावली आहेस का? मेसेज वाचून अश्विनीला गिल्टी फील झालं। सकाळी आपण हिला रिप्लाय केला नाही आणि ही प्रत्येक वेळी आपल्याशी वेळ काढून बोलते। आपण मात्र असं केलं। तिने लगेच तिला मेसेज केला। सॉरी आरती, अगं आज मी थोडी ठीक नाहीये आणि बिझी पण होते, म्हणून तुला रिप्लाय केला नव्हता। अश्विनीने फोन ठेवला आणि लगेच तिचा फोन वाजला। इट्स ओके। काय झालं होतं तुला? आर यू ओके नाव? डोंट वरी, इट्स मंथली प्रॉब्लेम। तुला तर माहीतच असेल ना? लीव इट। अश्विनीने फोन ठेवला आणि डोकं सीटवर ठेवून डोळे मिटले। तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला। आज खरं तर तिला सगळ्या गोष्टींचा वैताग आला होता। तिने फोन पाहिला। इज इट हर्टिंग? आरती, तुला माहीत असेलच ना? ॲक्च्युली मला थोडं काम आहे, आपण नंतर बोलूया, बाय। अश्विनीने फोन ठेवला आणि पुन्हा आराम करू लागली। ऑफिसमध्ये ती कधीच आराम करत नव्हती, पण आज खरंच खूप एक्झॉस्ट झाली होती। ती आधी आजारी होती आणि त्यात आज तिचा फर्स्ट डे होता। तिचा डोळा लागलाच होता की नीताने तिला हाक मारली, आशू। अश्विनीने थोडे नाखुशीनेच डोळे उघडले। काय? अश्विनीने चेअरवर सावरून बसत विचारलं। अगं, डॉक्टरने आता त्याच्या विलावर बोलावलंय, राहिलेलं काम करायला आणि केलेले चेंजेस पण दाखवायचे। या रविवारी म्हणे तो कुठेतरी जाणार आहे, मग त्यांना रविवारच्या आतच सगळे डिझाईन्स हवेत। ओके, कधी जायचंय? अश्विनीने नाईलाजाने विचारलं। आत्ता, नीता म्हटली। अश्विनी जास्तच वैतागली, पण आता तिचा नाईलाज होता। त्या दोघी हॉस्पिटलमध्ये गेल्या।
अबीरच्या डिपार्टमेंटला वाट पाहायला लावलं. आशू, चल ना जरा, पेशंट बघून येऊ. नीता बोर झाली होती. अश्विनीला पण आता एका जागेवर बसू वाटत नव्हतं. मग दोघी तिथल्याच एका वॉर्डमध्ये गेल्या. आंटी, एका छोट्या मुलाचा गोड आवाज आला. तसं दोघींनी त्या दिशेला पाहिलं. एक क्यूट मुलगा वॉर्डमध्ये एका त्याच्याच वयाच्या मुलाशेजारी बसला होता. ओ माय गॉड, आशू, ही इज डॅम क्यूट. नीता थोडी पळतच त्या मुलाच्या जवळ गेली आणि तिने त्याचे गाल ओढले. आंटी, काय करताय? आय डोंट लाईक इट. तो मुलगा तोंड छोटं करत म्हटला. पण नीताने तरीही त्याचा गाल ओढलाच. हे, तू इथे काय करतोयस? अश्विनीने त्याच्याजवळ येत विचारलं. आंटी, हा माझा फ्रेंड वेद. याचं ऑपरेशन आहे काही दिवसात. मी त्याच्यासोबत थांबलोय. तो मुलगा त्याच्या गोड आणि बालिश आवाजात म्हटला. अश्विनी आणि नीताला थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या दुसऱ्या छोट्या मुलाला पाहिलं. तो पण क्यूटपणे त्या दोघींना पाहून हसत होता. त्या दोघी तिथेच चेअर घेऊन बसल्या. आदी, ही तीच आंटी आहे का, खळीवाली? वेदने अश्विनीकडे बघत विचारलं. श्श. त्या मुलाने वेदला ओठांवर बोट ठेवून गप्प बसायला सांगितलं. अश्विनी आणि नीता हसू लागल्या. आंटी, आदी म्हणत होता ते खरंय. तुम्ही एकदम परीसारखे आहात. वेद म्हटला आणि आदित्यने डोक्याला हात लावून घेतला. अश्विनी आणि नीता दोघी हसल्या. तुझं नाव आदी आहे का? अश्विनीने त्या मुलाकडे बघत विचारलं. आदित्य. ओके. तुला काय काय आवडतं? म्हणजे कार्टून्समध्ये, टीव्ही शोजमध्ये तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? अश्विनीने त्याला पटापट विचारलं. कारण आज अबीरच्या विलामध्ये किड्स रूम आणि प्ले रूमचं आर्किटेक्चर करायला सोपं पडेल. कारण तिला तो त्याचाच मुलगा वाटत होता. मला ना कम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स आणि कोडिंग करायला खूप आवडतं. आदित्य बालिशपणे म्हटला. पण त्याचं ऐकून या दोघी मात्र चाट पडल्या. म्हणजे एखाद्या लहान मुलाला विचारलं की तुला काय आवडतं म्हटल्यावर त्याने खेळणी, कार्टून्स वगैरे सांगायला पाहिजे होतं. पण हा म्हणतोय की याला कॉम्प्युटर आणि त्यावरचे कोड्स आवडतात. अश्विनी आणि नीताने एकमेकींकडे पाहिलं आणि मग पुन्हा काहीच विचारलं नाही. आंटी, आदित्यने तिचा हात पकडून हाक मारली. अश्विनीने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या मांडीवर येऊन बसला. मग अश्विनीने त्याला दोन्ही हातांनी मिठीत पकडलं आणि त्याच्या गालावर किस केलं. तसा तो गोड हसला. त्याच वेळी एक वृक्ष आवाज आला. वी आर लिव्हिंग. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. अबीर दारात उभा होता. आदी आणि वेद, आम्ही जातो, नंतर भेटूया, अश्विनी म्हटली. यावेळी तिने तिच्या पर्समधून चॉकलेट्स काढले आणि दोघांना दिले. आरोहीसाठी घेतलेले चॉकलेट्स होते ते. त्या दोघांना खूप आनंद झाला. आदित्यने लगेच तिच्या गालावर किस केलं. मग तिच्या मांडीवरून उतरला आणि अबीरकडे पळत गेला. पप्पा, मी पण येणार. तो अबीरला मिठी मारत म्हटला. नो चॅन, मला काम आहे. अबीर त्याला स्वतःपासून दूर करत म्हटला आणि तिथून बाहेरही पडला. आदी, अश्विनीने त्याला हाक मारली. त्याचा चेहरा पडला होता. आदित्य, आता तुझ्या पप्पांना खरंच काम आहे आणि तू इथे तुझ्या फ्रेंडला सोबत करायला आलायस ना, मग त्याच्यासोबत थांब. नंतर तुझे पप्पा तुला घेऊन जातील, अश्विनी म्हटली. आदित्य हसला. बाय आंटी. आदित्य आणि वेद एकसाथ बोलले. त्या दोघी पण तिथून बाहेर पडल्या. पण आदित्य मात्र अबीरच्या पाठीकडे थोडा रागाने बघत होता. ही आशू, अगं त्या डॉक्टरचा मुलगा केवढा क्यूट आहे. सेम त्याच्यावरच गेलाय. मी तर म्हणते त्याच्यापेक्षा जास्त क्यूट आहे, नीता तोंडाचा चंबू करत म्हटली. अश्विनी फक्त हसली. त्या दोघी हॉस्पिटलच्या बाहेर आल्या तर अबीरची गाडी समोरच उभी होती. ओ माय गॉड, लॅम्बोर्गिनी. नीता उडी मारून जोरात किंचाळली. अश्विनीने तिचा हात पकडून हलकेच दाबला. तरी पण ती तिची एक्साइटमेंट लपवू शकत नव्हती. गाडीचं मागचं दार ओपन झालं आणि दोघी आतमध्ये बसल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये अबीर आणि राज पुढे बसले होते. राजला पाहून नीताच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. मग तिने तोंड वाकडं करून बाहेर पाहिलं
राजने ते आरशातून पाहिलं आणि हसला. थोड्याच वेळात ते सगळे विलावर आले. आज विलावर नोकर दिसत होते. अश्विनी आणि नीताने चेंजेस केलेले डिझाईन्स अबीरला दिले आणि त्यांचं काम लगेच स्टार्ट केलं. थोड्याच वेळात एक मोलकरीण त्यांच्यासाठी काहीतरी ड्रिंक घेऊन आली. हे ड्रिंक अजिबात टेस्टी नाहीये. नीता ड्रिंक पिताच तोंड वाकडं करून म्हटली. हे आयुर्वेदिक आहे, प्या, शरीरासाठी चांगलं असतं. ती मोलकरीण म्हटली आणि निघून गेली. हे आशू, या लोकांनी या ड्रिंकमध्ये काही टाकलं तर नसेल ना, आपला फायदा घेण्यासाठी? नीताने डोळे मोठे करून विचारलं. तसा अश्विनीला 2 दिवसांपूर्वी अबीरच्या हातून कोल्ड्रिंक प्यायलेला किस्सा आठवला. नीता, काही पण बोलू नकोस. आपला काय फायदा घेणार आहेत ते? ते बरोबर आहे. मी तर त्या डॉक्टरचाच फायदा घेईन, नीता डोळा मारत म्हटली. मग त्या दोघींनी कसंबसं ड्रिंक संपवलं आणि पुन्हा त्यांचं काम करू लागल्या. काही रूममध्ये कामगारांनी आधीच काम सुरू केलं होतं. त्या दोघींना आश्चर्य वाटलं. बहुधा अबीरला जास्तच घाई असावी. त्यांचं झाल्यावर दोघी हॉलमध्ये आल्या. तिथे राज आणि अबीर गप्पा मारत बसले होते. नीताने राजकडे रागाने पाहिलं. मग राजने पण तिच्याकडे रागाने पाहिलं. ऑल डन? अबीरने विचारलं. येस, डन, नीता म्हटली. त्या दोघी वाट बघत होत्या की ते दोघं कधी उठतात. पण ते दोघं उठायचं नावच घेत नव्हते. जायचं का? शेवटी अश्विनीने विचारलं. इट्स लंच टाईम, अबीर एवढंच म्हटला. त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. याला पूर्ण वाक्य बोलायला काय होतं? लंच टाईम आहे तर आम्ही काय करू? अश्विनी आणि नीता तशाच तिथे उभ्या राहिल्या. सर, लंच लावलाय, ती मगाशचीच मोलकरीण येऊन सांगून गेली. चला, अबीर त्या दोघींकडे बघून म्हटला. अच्छा, म्हणजे आपल्यासाठी पण एका लंच? भारी. गुजराती फूड असेल का? ते दोघं जाताच नीताने अश्विनीला विचारलं. माहीत नाही, अश्विनी म्हटली. मग दोघी डायनिंग टेबलवर येऊन बसल्या. जेवण पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचं होतं आणि टेस्टी पण होतं. अश्विनीला मगासपासून बरं वाटत होतं. तिच्या पोटात दुखायचं पण अचानक थांबलं होतं. कदाचित मगाशी त्या मोलकर्णीने आयुर्वेदिक काहीतरी दिलं, त्याचा परिणाम असेल असं तिला वाटलं. नीता, मला त्या बाईला भेटायचंय. अगं, मगाशी तिच्या हातचं ते आयुर्वेदिक ड्रिंक प्यायले आणि माझ्या पोटात दुखायचं बंद झालं, अश्विनी जेवण झाल्यावर म्हटली. त्या दोघी वॉशरूमच्या जवळ उभ्या होत्या. भेटूयात मग, नीता म्हटली. मग त्या दोघी किचनमध्ये गेल्या. ती बाई भांडी घासत होती. तिने या दोघींना पाहिलं. काही पाहिजे होतं का? मला सांगायचं ना, मी घेऊन आले असते. ते मगाशी ड्रिंक दिलं होतं ना, त्यात काय काय टाकलं होतं? म्हणजे चांगलं होतं, अश्विनी म्हटली. त्यात काय होतं बरं? हां, ते आलं. आणखी बरंच काय होतं. डॉक्टर साहेबांना विचारायला लागल. त्यांनी त्यांच्यासाठी बनवलं होतं. त्यांच्या पोटात दुखत होतं ना, म्हणून. थांबा, मी विचारते, ती बाई म्हटली. या दोघी थोड्या शॉक झाल्या. नाही, नको, गरज नाहीये, अश्विनी लगेच म्हटली. मग त्या दोघी बाहेर आल्या. हे आशू, यार, हे डॉक्टर लोक जाम हुशार असतात ग, नीता अश्विनीकडे बघत म्हटली. आणि दुसऱ्याच क्षणी ती कोणाला तरी जाऊन धडकली. तिने समोर पाहिलं. राज होता. दिसत नाही का? मध्येच काय उभं राहायचं असतं? नीता स्वतःचा दंड चोळून वैतागत म्हटली. दिसायला तर तुला हवं. तू शेजारी बघून पुढे चालतीयस. तुझ्या डोळ्यांच्या भोवती पण घोड्यांच्या डोळ्यांच्या भोवती लावतात तसाच मास्क लावायला हवा, म्हणजे समोर बघून चालशील. मला नाही, तुला गरज आहे, मूर्ख, नीता रागात म्हटली. मूर्ख कोणाला म्हणतीयस? तू मूर्ख आहेस. तुझं पूर्ण खानदान मूर्ख आहे, राज पण रागात म्हटला. पूर्ण खानदानाचा उल्लेख ऐकून नीताला जबरदस्त राग आला. तिने दातोट खाऊन इकडे तिकडे पाहिलं आणि शेजारच्या टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून राजच्या तोंडावर खाली केला. नीता, अश्विनी, जी एवढा वेळ बघत होती, तिने पटकन नीताला पकडलं, कारण ती अजूनही त्याला जाऊन मारायच्या तयारीत वाटत होती. राजच्या तोंडावरून पाणी खाली टपकत होतं आणि तो वेंधळ्यासारखा तिच्याकडे बघत होता. जेव्हा तो भानावर आला
तेव्हा त्याला कळलं की तिने त्याच्या तोंडावर पाणी मारलंय. त्याला पण जबरदस्त राग आला आणि त्याने डायरेक्ट तिचे केस पकडले. यू फूल, स्टुपिड गवार. राज तिचे केस ओढून म्हटला. तिने पण त्याचे छोटे छोटे केस हातात पकडले आणि जोरात खेचू लागली. अश्विनी तोंड उघडं ठेवून दोघांकडे बघत होती. डॉक्टर राज, बिहेव युअरसेल्फ. अबीरचा आवाज आला. तसं राज आणि नीताने एकमेकांना सोडलं आणि रागाने बघू लागले. मांजरी कुठली. राज तोंडातच पुटपुटला. वी आर लिव्हिंग. गेट इन द कार. अबीर म्हटला आणि बाहेर निघून गेला. राज पण थोडा पळतच त्याच्या मागे गेला. अश्विनीने नीताचे विस्कटलेले केस नीट केले. नीताचे डोळे लाल झाले होते. आशू, एक दिवस बघ, माझ्या हातून याचा खून होतोय की नाही ते. नीता अजूनही रागात होती. नीता, चल, आपल्याला अजून ऑफिसमध्ये जायचंय, अश्विनी म्हटली. मग दोघी कारमध्ये येऊन बसल्या. होप सो. नेक्स्ट संडेपर्यंत मला माझा विला रेडी करून मिळेल. अबीर ड्राईव्ह करत करत म्हटला. येस येस डॉक्टर पटेल, नेक्स्ट संडेपर्यंत काम पूर्ण होईल, अश्विनी म्हटली. मग ऑफिसमध्ये जाईपर्यंत गाडीमध्ये शांतता होती. अबीरचा फोन वाजत होता. तो आत्ताच ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला होता. त्याने फोन रिसीव्ह केला. हॅलो. हा डॅड, व्हॉट हॅपन. अबीरने चेअरवर बसत विचारलं. अबीर, तुमने तो कहा था कि अब डेटा हैक नहीं होगा, पर मुझे लगता है कि आज फिर से इंटरनेट पे हमारा न्यू प्रोजेक्ट पहले से ही डिस्प्ले हो गया है. त्याचे डॅड निराशपणे म्हटले. रिलैक्स डैड, मैंने सिक्योरिटी सिस्टम में बग डाला था. आप इंटरनेट पे गई इन्फो एक बार चेक करो, गलत होगी. आपका प्रोजेक्ट सेफ है. बस अब वो हैकर फिर कभी अपना हैकिंग आईडी यूज नहीं कर पाएगा और अभी तक पुलिस को उसका पता चल गया होगा. अबीर निर्विकारपणे म्हटला आणि फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात त्याला अननोन नंबरवरून कॉल आला. हॅलो, मी इन्स्पेक्टर साने बोलतोय. तुम्ही सांगितलेल्या लोकेशनवर आम्ही आलो आणि तिथल्या कॉम्प्युटरवर हॅकिंग कोड पण मिळाला. पण त्या कॉम्प्युटरवर एक छोटी मुलगी बसली होती. ती तो कॉम्प्युटर यूज करत होती. इथले सीसीटीव्ही पण व्यवस्थित वर्क करत नाहीये. इथल्या सगळ्या स्टाफची आम्ही आता चौकशी करतोय. तुम्हाला जमलं तर तुम्ही एकदा येऊन जा. तो इन्स्पेक्टर म्हटला. ओके, मी येतोय, अबीर म्हटला आणि लगेच तिथून निघाला. आज थोडा लवकरच तो त्या ठिकाणी पोहोचला होता. तिथे खूप सारी छोटी मुलं आणि पोलीस दिसत होते. तिथल्या स्टाफची चौकशी केली जात होती. अबीर पुढे गेला. त्याला बघून इन्स्पेक्टर लगेच पुढे आला. हाच कॉम्प्युटर आहे, बघा, यावर अजून ते कोड सुरूच आहे. इन्स्पेक्टर कॉम्प्युटर दाखवत म्हटला. अबीरने एक नजर त्या कॉम्प्युटरकडे टाकली. आणि हो, ती बाहेर रडत बसलेली मुलगी हा कॉम्प्युटर वापरत होती. इन्स्पेक्टर बाहेरच्या एका मुलीकडे इशारा करत म्हटला. अबीरने बाहेर पाहिलं. कोणीतरी एक बाई एका छोट्या मुलीला कम्फर्ट करत होती. ती मुलगी गुडघ्यात तोंड खुपसून रडत होती. अबीर बाहेर गेला. सर, अहो, ही मुलं खूप छोटी आहे. हे लोक काहीच करणार नाही आणि आमच्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे, एक बाई पुढे येत म्हटली. तुम्ही कोण. मी या किंडरगार्टनची हेड आहे. मला वाटतं दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या मुलांनी चावटपणा केला असेल, ती बाई पुन्हा म्हटली. बहुतेक या बाईला नक्की काय झालंय हेच माहीत नाहीये. अबीरने मनातच विचार केला आणि छोट्या मुलीकडे पाहिलं. आता त्या मुलीने तोंड वर केलं होतं आणि डोळे पुसत होती. तिला पाहून अबीरचं हृदय पुन्हा हेलावलं, कारण ती आरोही होती, अजून रडत होती. अबीर पटकन पुढे झाला आणि तिला उचलून घेतलं. आरोही, काय झालं, तू का रडतीयस. अबीरने तिला विचारलं. त्याला पाहून तिला आणखी रडू आलं आणि तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली. अंकल. ती हुंदके देत होती आणि अबीर तिच्या पाठीवर थोपटत होता. आरोही, शांत हो, रिलॅक्स, अबीर म्हटला. ती मगाशची बाई आश्चर्याने बघत होती. तुम्ही हिला ओळखता का, त्या बाईने विचारलं. पण अबीरने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो आरोहीला घेऊन थोड्या अंतरावर गेला. आरोही,
त्याने पुन्हा तिला हाक मारली. तिने त्याच्या खांद्यावरून मान काढली आणि आता त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. तिचे डोळे लाल झाले होते. ते बघून त्याला फारच वाईट वाटलं. त्याने रुमालाने तिचा चेहरा पुसला. अंकल अंकल, मी काहीच केलं नाही. ते पोलीस काका मला घेऊन जाणार असं टीचर बोलली. आजीला सांगणार असं म्हटली. मला मला भीती वाटते. आजी मारेल. आरोही पुन्हा रडू लागली आणि अबीर तिला पुन्हा मिठीत घेऊन तिच्या पाठीवर थोपटू लागला. कूल डाऊन. कोणी तुला कुठेही घेऊन जाणार नाही आणि कोणी मारणार पण नाही. अबीर तिला कम्फर्टेबल करत म्हटला. टीचरने मारलं. ती गाल दाखवत म्हटली. तिचा गाल लाल दिसत होता. आता मात्र अबीरला जबरदस्त राग आला. कुठल्या टीचरने मारलं? अबीरने विचारलं. आरोही गप्प बसली आणि पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. बहुधा तिला सांगायचं नसावं. अबीर तिला तसाच मिठीत घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आला. हिला कोणी मारलं? त्याने त्या हेडबाईला विचारलं. ते आम्हाला वाटलं की हिने काहीतरी शैतानी केलीये म्हणून हिच्या टीचरने एक फटका दिला. नॉर्मल असतं हे. कधी कधी मुलं ऐकत नाहीत ना, तेव्हा मारावं लागतं. ती बाई थोडी घाबरून म्हटली, कारण अबीरच्या डोळ्यात तिला राग दिसत होता. कुठली टीचर आहे? अबीरने शांतपणे विचारलं. त्या बाईने एका दुसऱ्या बाईकडे इशारा केला. ती बाई थोडी घाबरल्यासारखी वाटत होती. अबीर लगेच तिच्याकडे गेला. तुम्ही हिला का मारलं? अबीरने त्या दुसऱ्या बाईला विचारलं. सर ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अबीरने तिला अडवलं. ती एवढी छोटी आहे. तुम्ही काय झालं, कसं झालं, काहीच जाणून न घेता तिला मारलंच कसं? असंच तुम्ही बाकी मुलांना सांभाळता का? तुम्ही टीचर आहात, तेही लहान मुलांच्या. त्यांना प्रेमाने विचारायला हवं, प्रेमाने समजवायला हवं. उलट तुम्ही त्यांना मारताय. हाऊ डेअर यू? अबीर रागाने म्हटला. सॉरी सर, पण मला माहीत नव्हतं की ही तुमची मुलगी आहे. तिला वडील नाहीत असंच आम्हाला वाटत होतं. ती बाई गडबडून म्हटली. अच्छा, म्हणजे ज्यांना वडील नसतात त्यांना तुम्ही असं वागवता का? अबीर तिच्याकडे रोखून बघत म्हटला. नाही नाही नाही, तसं काही नाही. आरोही तर खूप क्यूट आहे, पण ते पोलीस आले ना आमच्याकडे, त्यामुळे रागात. ती बाई म्हटली. नेक्स्ट टाइम डोंट डेअर टू टच हर. अबीर म्हटला. त्या बाईने मानेनेच होकार दिला. मग अबीरने आरोहीकडे पाहिलं, पण ती आता त्याच्या खांद्यावर तशीच झोपून गेली होती. मिस, हिच्या घराचा ॲड्रेस द्या, मी हिला सोडून येतो. अबीर त्या हेडबाईला म्हटला. सॉरी सर, भलेही आरोही तुम्हाला ओळखते, पण आम्ही तिला तुमच्यासोबत पाठवू शकत नाही. तिच्या मावशीला बोलावलंय, त्या येतच असतील. ती बाई म्हटली. अबीर ओके म्हटला. तो इन्स्पेक्टरकडे आला. आरोही तशीच त्याच्या खांद्यावर झोपली होती. सर, असं वाटतं की तुमच्या मुलीनेच तुमची कंपनी हॅक केली. इन्स्पेक्टर थोडा हसत आणि आरोहीकडे बघत म्हटला. अबीर काहीच बोलला नाही. इन्स्पेक्टर, ड्रॉप द केस. सॉरी, मी तुम्हाला नंतर येऊन भेटतो. अबीर म्हटला. इन्स्पेक्टरने मान डोलावली आणि तो त्याच्या बाकी 2 साथीदारांना घेऊन निघून गेला. थोड्याच वेळात एक 23-24 वर्षांची मुलगी तिथे आली. सर, हीच तिची मावशी. हेडबाईंनी त्या मुलीची ओळख करून दिली. मेघा अबीरकडे एकटक बघत होती. हाय, मी आरोहीला सोडायला येऊ का? अबीरने तिला विचारलं. तशी मेघा भानावर आली. हो, का नाही, चला ना. मेघा लगेच म्हटली. अबीरला पाहून ती शॉक झाली होती. माझी कार तिकडे. अबीर म्हटला आणि आरोहीला घेऊन गेला. त्याची पॉश कार बघून मेघा आणखी शॉक झाली. अबीरने आरोहीला मागच्या सीटवर व्यवस्थित झोपवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. हाय. आणि अबीर गुजरातला त्याच्या घरी आला होता. घरात फंक्शन सुरू होतं. सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते. मध्यभागी एक फोटो होता. त्या फोटोतला माणूस दिसायला हँडसम होता. त्याचे डोळे निळे होते. अबीर आणि त्या व्यक्तीत थोडंफार साम्य होतं. पाहुणे येत होते.
आणि त्या फोटोला फुलं चढवून जात होते. आज सगळ्यांसाठी जेवण पण केलं होतं. अबीरने पण आज पांढरा कुर्ता घातला होता. तो त्या फोटोजवळ क्षणभर उभा राहिला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. मग त्याने पण फुलं चढवली आणि त्याच्या रूममध्ये गेला. त्याला पुढच्या फंक्शनमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. डॅडी, हे उड्या मारत मारत त्याच्या रूममध्ये आला आणि येऊन अबीरच्या मिठीत शिरला. अबीरने पण त्याला मिठीत घेऊन किस केलं. तेवढ्यात त्याच्या मागूनच तिथे एक 24 ते 25 वर्षांची सुंदर तरुणी आली. हेत, यहाँ अपने डैडी के पास हो और मैं कहाँ कहाँ ढूंढ रही थी. ती मुलगी त्या दोघांजवळ येत म्हटली, मॉम, तुम भी आओ ना, आज हम तीनों मस्ती करेंगे. हेत म्हटला. तशी ती मुलगी खुश झाली आणि अबीरच्या शेजारी येऊन बसली. अबीरच्या कपाळावर अठ्या जमा झाल्या. किंजल, मुझे काम है, हेत को लेके जाओ. अबीर त्या मुलीला म्हटला आणि तिचा चेहरा पडला. हेत, हम शाम को खेलेंगे, ओके. अबीर हेतचा चेहरा हातात पकडत म्हटला. मग हेतने मान हलवली आणि तो त्या किंजलसोबत बाहेर गेला. अबीरने त्याचा लॅपटॉप ओपन केला. कालच त्याने त्याच्या कंपनीसाठी वेगळी सिक्युरिटी सिस्टीम इन्स्टॉल केली होती. त्यामुळे तो आता निर्धास्त होता. आता त्याला हॅकर नाही सापडला तरी काहीच हरकत नव्हती. तसंही तो हॅकर शोधण्याच्या नादात आरोहीला खूप त्रास झाला होता. हे तो कसा विसरू शकत होता. अजूनही तिचा रडका चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्याने डोळे मिटले. तेवढ्यात त्याला त्याच्या मॉमची हाक ऐकू आली. मग त्याने डोळे उघडले. त्याची मॉम त्याच्या शेजारी बसली होती आणि कपाळावरून हात फिरवत होती. अबीर उठून बेडवर बसला. मॉम, काय झालं? अबीर, तुझी वहिनी आलीये, तिला एकदा भेटून घे. मॉम, ती आता माझी वहिनी नाहीये. जोपर्यंत आयुषभाई जिवंत होते तोपर्यंत ती माझी वहिनी होती. पण आता तिने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलंय, त्यामुळे ती माझी वहिनी नाहीये आणि मला तिला भेटायचं पण नाहीये. अबीर वैतागून म्हटला. अबीर, ती हेतला घेऊन जायचं म्हणतीये, मॉम म्हटली. यावेळी ती थोडी दुःखात होती. मॉम, हेत या घरचा मुलगा आहे, भाईची शेवटची निशाणी आहे आणि गेले 5 वर्ष तो इथेच राहतोय. त्याला तिची कधी आठवण पण येत नाही. मग तिला आता का त्याला घेऊन जायचंय? कारण तू तिच्या बहिणीशी किंजल सोबत अजूनही लग्नाला होकार देत नाहीयेस म्हणून. पण मॉम, मला तिच्याशी लग्न करायचंच नाहीये. अबीर, तिला वाटतं की तू दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलंस तर जी कोणी मुलगी घरी येईल ती हेतला व्यवस्थित सांभाळणार नाही आणि म्हणूनच तिला तुझं तिच्या बहिणीसोबत लग्न व्हावं असं वाटतंय. कारण किंजल हेतला तो 1 वर्षाचा असल्यापासून सांभाळती, इथे राहून. तिला तुझ्याशी लग्न करायचंय आणि कायमचं हेत आणि तुझ्यासोबत राहायचंय. बाळा, ती तुझ्यासाठी गेली 4 वर्ष वाट बघतीये. थोडा विचार कर. हेतसाठी तरी. त्याला आई वडील दोन्ही मिळतील. तू तुझ्या भावासाठी एवढं तर करूच शकतोस ना? मॉम, मला वेळ हवाय. अबीर उदासपणे म्हटला. मग त्याची आई तिथून निघून गेली. अबीरने त्याच्या दारावर टकटक केली. अबीरने त्याला इशाऱ्यानेच आतमध्ये बोलावलं. बोलिए. छोटे मालिक, वो कुछ दिन से आपको बताना चाहता था पर हिम्मत ही नहीं हो रही थी. शंभूलाल थोड़ा कचरत म्हटला. क्या? बोलो. वो बड़े मालिक के लिए 6 महीने पहले बहुत सारे खत आए थे. एक बार आप देख लेते तो. शंभूलाल खाली मान घालून म्हटला. 6 महीने पहले के खत और आप मुझे अभी बता रहे हो? अबीर थोड़ा रागात म्हटला. वो मैं भूल गया था. कल उनका कमरा साफ किया तो वो खत मिले. शंभूलाल दिलगिरी व्यक्त करत म्हटला. ठीक है, दो मुझे वो खत. अबीर म्हटला. शंभूलालने थोड्याच वेळात त्याच्या हातात 2 पत्र ठेवली आणि तो निघून गेला. अबीरने वरती नाव पाहिलं. पत्र मुंबईवरून होती. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने त्यातून एक पत्र उघडलं. पत्र मराठीतून होतं. त्याने वाचायला सुरुवात केली. मोठ्या मालकांना आशाचा नमस्कार. खूप वर्ष झाली तुमच्याशी काहीच संपर्क होत नाही म्हणून पत्र लिहावं लागलं. मला तर तिथे येऊनच तुम्हाला भेटायचं होतं.
पण आता शरीर साथ देत नाही. मागचे 2 महिने मी बेडवर पडून आहे. तुमची अमानत आता माझ्याकडून सांभाळली जाणं अशक्य आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण आता तुम्ही एकदा इथे येऊन मला भेटून जा. तुमचीच आशा काळे. अबीरने नाव पुन्हा वाचलं. हे नाव त्याच्या ओळखीचं होतं, पण कोण? त्यांनी दुसरं पत्र वाचलं. ते पण त्याला फारसं कळलं नाही. पुन्हा कधीतरी आपण याचा छडा लावू असा विचार करून त्याने दोन्ही पत्र व्यवस्थित स्वतःजवळ सांभाळून ठेवली आणि शंभूला यातलं कोणाला काही सांगायचं नाही असं बजावलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, म्हणून तो लगेच बेडवर झोपायला गेला. पण पूर्ण रात्र त्या पत्रांचाच विचार करत होता. काहीतरी सुटत होतं, पण त्याला आठवत नव्हतं. मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागली. अश्विनी विचार करत होती. आजच तिने तिचा पूर्ण दिवस आरोहीसोबत घालवला होता, त्यामुळे ती खुश होती. पण आरोहीकडून किंडरगार्टनमध्ये पोलीस आलेले ऐकून ती थोडी टेन्शनमध्ये होती. आणि त्यात आरोही सारखं कुठल्या तरी अंकलबद्दल बोलत होती. त्याचे डोळे निळे होते आणि ते दिसायला खूप छान होते असंही म्हणत होती. तिने सांगितलेलं वर्णन ऐकून खरं तर तिला अबीरच आठवला होता. आणि त्यात आरोहीला तो अंकल याच बिल्डिंगच्या खाली पहिल्यांदा भेटला होता, त्यामुळे शंका जास्तच वाढली होती. पण अबीर तिला एवढ्या लांब भेटायला कशाला जाईल, आणि तेही 2दा? अश्विनी विचार करतच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी उठली आणि आवराआवर करू लागली. तेवढ्यात दाराची बेल वाजली. तिने दार उघडलं. समोर एक 25 वर्षांची मुलगी उभी होती. तिला पाहून अश्विनीला थोडं आश्चर्य वाटलं. दीदी, तुम्ही अशा अचानक? अश्विनीने विचारलं. का? आता माझ्या घरी येण्यासाठी मला तुला विचारावं लागेल का? ती मुलगी आतमध्ये येत म्हटली. तिने तिची पर्स सोफ्यावर फेकून दिली आणि स्वतः पण सोफ्यावर आडवी झाली. वहिनी, चहा द्या, ती म्हटली. तशी अश्विनी किचनमध्ये गेली. अगं गार्गी, किती दिवसांनंतर आलीस ग माझी बाई. कमलाबाई बाहेर आल्या आणि त्यांच्या मुलीच्या गालावरून हात फिरवत म्हटल्या. आई, अगं आठवण आली म्हणून भेटायला आले, आणि मला 1 आठवड्याची सुट्टी आहे. म्हटलं यावेळी तुमच्यासोबत घालवावी. गार्गी म्हटली. बरं केलंस. तसंही आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं, कमलाबाई म्हटल्या आणि गार्गीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आई प्लीज, तू अशी सारखी सारखी लग्नासाठी मागे लागतेस ना, म्हणून मी येत नाही, गार्गी वैतागून म्हटली. बरं बाई, आधी आराम कर, तुझे बाबा येतच असतील, कमलाबाई म्हटल्या. तेवढ्यात अश्विनी चहा घेऊन आली. आई, आपल्या शेजारी एक नवीन मुलगा कोण राहायला आलाय ग? म्हणजे आता लिफ्टमध्ये बरोबर होता आणि शेजारच्या घरातच शिरला. शेजारच्या काकूंना तर मुलबाळ नाहीये ना? मग? गार्गीने चहाचा घोट घेत विचारलं. अगं, तो शारदाच्या बहिणीचा मुलगा आहे, खूप मोठा डॉक्टर आहे. त्या दिवशी त्यानेच मला वाचवलं. तुला फोनवर सांगितलं ना त्याने कशी मदत केली ते. तो तर अश्विनीसोबत गोळ्या आणायला पण गेला होता आणि त्या दिवशी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. त्या दिवशी त्याने आमच्यासाठी हॉटेलमधून जेवण मागवलं होतं. खूप चांगला आहे बघ, कमलाबाई म्हटल्या आणि गार्गीने मान हलवली. ती मनातच थोडी हसत होती. आत्ता अबीरला जेव्हा तिने लिफ्टमध्ये पाहिलं होतं तेव्हाच ती त्याच्यावर फिदा झाली होती आणि तो तिच्या शेजारी राहायला आहे हे बघून तर ती जाम खुश झाली. आणि आत्ताच तिच्या आईकडून तिला कळालं होतं की तो तिच्या घरी येऊन गेला होता, म्हणजे पुढे त्याला भेटण्याचे खूप सारे चान्सेस होते. गार्गी गालात हसली आणि मग सामान घेऊन बेडरूममध्ये गेली. ती आली की अश्विनी आणि तिला एकाच बेडरूममध्ये राहावं लागत होतं, कारण त्यांचा 2 BHK फ्लॅटच होता. आज अबीर हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा हॉस्पिटल गर्दीने भरलं होतं, छोट्या मुलांच्या, कारण आज वेदचं ऑपरेशन होतं. सगळे त्याला विश करत होते. अबीरने बाहेरूनच बघितलं. अनाथ आश्रमातली मुलं एकमेकांना केवढा जीव लावतात. कोणालाच माहीत नसतं की ते लोक कुठून आलेत, कोण आहेत. त्यांची रक्ताची नाती नसतात, पण तरीही ते एकमेकांना जीव लावतात. अबीरने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तिथून निघून जाऊ लागला.
तेवढ्यात त्याचा पाय एका छोट्या हाताने पकडला गेला. त्याने मागे वळून पाहिलं. खाली आदित्यने त्याचा पाय पकडला होता. पप्पा, वेद ठीक होईल ना? त्याने रडक्या आवाजात विचारलं. अबीरने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ही विल बी ऑल राईट. प्रॉमिस? प्रॉमिस. पण तू पण मला प्रॉमिस कर की मला पुन्हा पप्पा म्हणणार नाही, बिकॉज आय एम नॉट युअर फादर. अबीर त्याच्या कपाळाला पिंच करत म्हटला. त्या मुलाच्या चेहऱ्यावर क्षणभर दुःख दाटून आलं. ते बघून अबीरला पण स्वतःच्या बोलण्याचा राग आला. तो आणखी काही बोलणार तेवढ्यात तो मुलगा म्हटला. प्रॉमिस, इथून पुढे तुम्हाला पप्पा नाही म्हणणार. त्याने डोळे पुसले आणि तो निघून गेला. अबीरला जास्तच वाईट वाटलं. पण तो तरी काय करणार? त्या मुलाने पप्पा म्हटल्यावर इतर लोक त्यालाच त्याचा मुलगा समजत होते. आणि नेक्स्ट वीक हे तिथे राहायला येणार होता. मग सगळंच जास्त कॉम्प्लिकेटेड झालं असतं. कारण या मुलाच्या ऑपरेशन नंतर अजून 1 महिना तरी तो इथेच राहणार. म्हणजे आदित्य पण इथेच राहणार होता. पुढचे कॉम्प्लिकेशन्स दूर करण्यासाठी आत्ताच त्याला रोखायला हवं होतं. अबीरने दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि तो त्याच्या केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये राज मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. अबीरला पाहताच तो वैतागून म्हटला. डॉक्टर अबीर, तुम्ही कुठल्या मूर्ख मुलीला माझा नंबर दिलाय? राज म्हटला. व्हॉट हॅपन? अबीरने चेअरवर बसत विचारलं. त्या मुलीने 2 दिवस झाले मला पिडलंय. सकाळी उठल्यापासून मेसेज करते. उठला का, ब्रश केला का, आंघोळ केली का, नाश्ता केला का, जेवला का, पाणी प्यायला का? अरे यार, काय आणि किती विचारायचं असतं? आता फक्त सुसू केली का आणि टॉयलेटला गेला का एवढंच विचारणं बाकी आहे. राज डोक्याला हात लावून म्हटला. तुला कोणी रिप्लाय करायला सांगितलंय? ती आरोहीची मावशी आहे. मला आरोहीसाठी तिचा नंबर हवा होता. तिने माझा नंबर मागितला, मग मी तुझा दिला. जस्ट इग्नॉर हर. अबीर निर्विकारपणे म्हटला. आधीच सांगायचं ना, मी तिला रिप्लाय करत बसलो होतो. राज डोकं खाजवत म्हटला. अबीर गालात हसला. सर, ऑपरेशनची तयारी झाली आहे. लिलीने येऊन सांगितलं. तसे दोघंही उठले आणि एप्रन घालून बाहेर पडले. ऑपरेशन थिएटरच्या समोर छोट्या मुलांनी गर्दी केली होती. लिली आणि बाकीच्या नर्सेस त्यांना तिथून हकलत होत्या. पण तरीही ती मुलं त्यांना चुकवून पुन्हा तिथे येत होती. आश्रमाचे 2 कर्मचारी पण तिथेच बसले होते. ते पण थोड्या टेन्शनमध्ये वाटत होते. आदित्य एका कोपऱ्यात बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याचे निळे डोळे थोडे लालसर दिसत होते. तो गपचूप शून्यात बघत होता. तब्बल 3 ते 4 तासांनंतर अबीर, राज आणि काही नर्सेस बाहेर पडल्या. आश्रमाचे कर्मचारी लगेच त्यांच्याकडे धावले. डॉक्टर, एक कर्मचारी म्हटला. तो ठीक आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. राज हसून म्हटला आणि त्या दोघांनी वरती देवाकडे हात जोडले. छोटी छोटी मुलं लगेच दंगा करू लागली. अबीरने लिलीला इशारा केला. तशी लिली आणि बाकी नर्सेस पुन्हा त्या मुलांना तिथून बाहेर काढू लागल्या. अबीर त्या छोट्या मुलांच्यात आदित्यला शोधत होता, पण तो त्याला दिसला नाही. अबीरच्या मनाला उगीच हुरहुर लागून राहिली. मग तो तिथून निघून गेला. आदित्य मात्र बाहेर येऊन एका कोपऱ्यात बसला होता, बाहेरची लोकं बघत. आदी, बाळा ऐकलं का? वेद आता पूर्ण बरा होईल. आश्रमाचा कर्मचारी म्हटला. हो केशव काका, मी ऐकलं ते, मगच बाहेर आलो. आदी बाळा, हे सगळं आज तुझ्यामुळे होतंय. तूच त्याच्या ऑपरेशनसाठी तुझ्या आईवडिलांनी ठेवलेला पैसा द्यायची इच्छा व्यक्त केलीस आणि म्हणूनच त्या बँकवाल्यांनी लोन दिलं. नाहीतर वेदचं ऑपरेशन इतक्या लवकर झालंच नसतं. आश्रमाचा कर्मचारी म्हणजे केशव म्हटला. माझं काहीच नाहीये. मला त्यांचे कुठलेच पैसे नकोय. आदित्य रागाने म्हटला. अरे आदी, असं काय म्हणतोस? तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी खूप काही करून ठेवलंय आणि त्यामुळेच आपला आश्रम आज एवढ्या सुखात आहे. सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. चांगल्या घरातल्या मुलांना मिळतं ना, तसं बेस्ट एज्युकेशन आपल्या मुलांना मिळतंय. सगळं तुझ्या वडिलांमुळे. खरंच ते जर असते तर. केशव आणखी काही बोलणार तेवढ्यात आदित्यने त्यांना अडवलं.
काका, माझे पप्पा जिवंत आहेत. तुम्ही मला त्यांच्याबद्दल काही पण चुकीचं सांगू नका. आणि पुन्हा माझ्यासमोर ते नाहीत असं पण बोलू नका. आदित्य डोळे पुसत बालिशपणे म्हटला. अरे बाळा, तुझं आडनाव पटेल आहे याचा अर्थ असा नाही होत की ते डॉक्टर पटेल तुझे बाबा आहे. बाळा, इथे तुला जेव्हा आणलं ना तेव्हा तुझ्या आजीने सांगितलं होतं की तुझे आईवडील दोघंही या जगात. केशव आणखी पुढे बोलणार तेवढ्यात आदित्यने पुन्हा अडवलं. काका, वेद कधी जागा होईल? वेळ लागेल. मी एकदा डॉक्टर साहेबांना भेटतो. तू रामकाकांसोबत जा, ते सगळ्यांना काहीतरी खायला देतील. केशव म्हटला आणि आतमध्ये निघून गेला. आदित्यच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं आणि यावेळी तो ओठ काढून हळूहळू रडायला लागला. गार्गी विचार करत होती, अबीरला कसं भेटायचं, त्याच्याशी जवळीक कशी वाढवायची. आज 3 दिवस झाले होते तिला येऊन, पण तो एकदाही तिला भेटला नव्हता. ती 3 ते 4 वेळा अबीरच्या घरी पण जाऊन आली होती, पण तो बेडरूममधून बाहेर आलाच नाही. असंच जर होत राहिलं तर सुट्टी संपून जाईल आणि मग आपली त्याच्याशी ओळख होणार नाही. आता तर त्यानेच इथे यायला हवं. मग आम्हाला थोडा एकांत मिळायला हवा. मग त्याच्याशी बोलता येईल. त्याचा फोन नंबर घेऊन मग रोज चॅटिंग करता येईल. मग आठवड्याला म्हटलं तर इथे येऊ त्याला भेटायला. हा विचार करून गार्गी गालात हसली. पण त्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे की अबीरला इथे बोलवावं लागलं पाहिजे. तो डॉक्टर आहे म्हणजे पेशंट शिवाय येणार नाही. घरात कोणीतरी रात्रीचा आजारी पडायला हवं. जसा आईच्या वेळी आला होता तसा रात्रीच येईल. पण आजारी कोण पडणार? आपण नाही. आपण आजारी पडलो तर तो येईल चेक करायला आणि गोळ्या आणायला सांगून निघून जाईल. त्यापेक्षा दुसरं कोणीतरी आजारी पडलं आणि त्याच वेळी गोळीची गरज असेल तर आपण त्याला गोळी आणण्यासाठी बरोबर जायला रिक्वेस्ट करू शकतो. मग रात्रीचे दोघं गोळीसाठी बाहेर जाऊ, तो आणि मी. मग आम्हाला गप्पा मारायला वेळ मिळेल. येस, असंच व्हायला हवं. पण आजारी कोण पडणार आणि कसं? गार्गीने थोडा विचार केला आणि मग गालात हसली. आज ती मार्केटला जाऊन आली. अश्विनी घरी आली तेव्हा गार्गीला किचनमध्ये बघून खरं तर शॉक झाली. पण ठीक आहे, ती बनवतीये तर बनवू दे असा विचार तिने केला. आज मी माझ्या हाताने स्पेशल डिश बनवलीये. आई बाबा आणि वहिनी, खाऊन सांगा कशी येते. गार्गी टेबलवर जेवण ठेवत म्हटली. माझी गुणाची लेक ग, दे दे लवकर वाढ आम्हाला. कमलाबाई म्हटल्या. अश्विनी आणि गार्गीने मग दोघांना जेवण वाढलं आणि स्वतःला पण घेतलं. कमलाबाईंनी पहिला घास घेतला आणि तोंड वाकडं केलं, पण आपल्या मुलीला पाहून लगेच चेहरा हसरा ठेवला. छान झालंय ग, पण हे आहे काय? म्हणजे कधी खाल्लं नाही. आई, हे मशरूम आहे, खूप हेल्दी असतं, गार्गी म्हटली आणि सगळे खायचे थांबले. अगं गार्गी, बाळा, तुझ्या आईला हे असलं काही सूट होत नाही. तुला आठवतंय ना, एकदा हॉटेलमध्ये हिने खाल्लं होतं तर हिचं बीपी वाढलं होतं. दिलीपराव म्हटले. अहो बाबा, ते हॉटेलमधलं होतं. कसं बनवलं काय माहीत. हे मी घरी बनवलंय, हेल्दी असतं, खा, काही होत नाही. गार्गी म्हटली. अश्विनीने मशरूम कधीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे तिला माहीत नव्हतं. सगळे खायचे थांबले हे बघून गार्गीचा चेहरा पडला. तिला तसं पाहून कमलाबाई लगेच म्हटल्या. ओ, तिने पहिल्यांदाच बनवलंय, खा सगळे. मग मात्र कोणी काही बोललं नाही आणि सगळ्यांनी जेवण केलं. जेवणानंतर अश्विनी किचनमध्ये आवरायला गेली आणि बाकी गप्पा मारत बसले होते. गार्गी मनातच थोडी बेचैन झाली होती. बस, प्लॅन वर्क झाला पाहिजे एवढाच विचार करत होती. थोड्याच वेळात सगळे झोपायला गेले. कुणाला काहीच झालं नाही हे बघून गार्गी निराश झाली. अश्विनीने बेडवर पडल्या पडल्या डोळे मिटले. गार्गी अजून जागीच होती. तेवढ्यात दिलीपरावांनी अश्विनीला हाक मारली, पण गार्गीच पळत त्यांच्या रूममध्ये गेली. अगं गार्गी, तुझ्या आईला धाप लागली बघ, दिलीपराव म्हटले.
गार्गीने आईकडे पाहिलं. त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. जा जा त्या डॉक्टरला बोला. कमलाबाई अडखळत म्हटल्या. गार्गी मनातच हसली आणि लगेच शेजारी पळाली. तिने बेल वाजवली. अबीरच्या मावशीने दार उघडलं. अरे गार्गी, काय झालं ग? मावशीने विचारलं. काकू, डॉक्टर अबीरला बोलवा ना. आई जोराने श्वास घेते. गार्गी लगेच म्हटली. तशी मावशी अबीरला हाक मारू लागली. अबीर नुकताच झोपत होता. आवाजाने बाहेर आला. त्याने पर्पल कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर्स घातले होते. डॉक्टर अबीर, प्लीज तुम्ही घरी येता का? माझ्या आईला बरं नाही वाटत आहे. गार्गी लगेच म्हटली. मावशी, मी आलोच. अबीर म्हटला आणि गार्गीच्या घरी गेला. त्याला झोप तर खूप आली होती, पण तो डॉक्टर होता. पेशंट असताना झोपणं त्याला पटलं नाही. ते दोघं कमलाबाईंच्या जवळ गेले. अबीरने त्यांना चेक केलं. तुम्ही बीपीची गोळी घेतलीत का? अबीरने विचारलं. हो, मगाशी खाल्ली. हे बघा, हातावर पण लाल लाल काहीतरी उठलंय. कमलाबाई हातावरच्या लाल रॅशेस दाखवत म्हटल्या. आज जेवणात काही वेगळं खाल्लं का? अबीरने विचारलं. हो, आज वेगळंच खाल्लं होतं. दिलीपराव गार्गीकडे बघत म्हटले. तुम्हाला फूड ॲलर्जी झाली. गोळी देतो लिहून, ती घ्या. अबीर म्हटला आणि कागदावर काहीतरी लिहून दिलं. घरात बाकी कोणाला काही त्रास नाहीये ना? अबीर इकडे तिकडे पाहत म्हटला. आल्यापासून त्याला अश्विनी एकदाही दिसली नव्हती. ते आईला बीपीचा त्रास आहे, त्यामुळे बहुतेक मशरूमची ॲलर्जी झाली असेल. बाकी कोणाला नसेल ॲलर्जी. गार्गी म्हटली आणि अबीरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले. अश्विनी, त्याच्या तोंडातून आवाज निघाला आणि तो उठून त्या रूममधून बाहेर पडला. तो थेट अश्विनीच्या रूममध्ये आला. दारातच उभा राहिला. गार्गी मागून आलीच होती. वहिनी झोपलीये, गार्गी म्हटली आणि अबीरने तिच्याकडे पाहिलं. उठवतेस का? अबीर म्हटला. गार्गीला आता खरं तर त्याच्यासोबत बाहेर जायचं होतं. ते बोलण्यासाठी ती आली होती, पण आता ती नाखुशीनेच रूममध्ये गेली. वहिनी, वहिनी. गार्गीने अश्विनीच्या दंडाला हलवून हाक मारली, पण अश्विनी उठली नाही. तिने आणखी एक दोनदा उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठलीच नाही. आता गार्गी अबीरला काहीतरी बोलणार तेवढ्यात अबीर आतमध्ये आला होता. त्याने अश्विनीच्या गालाला हात लावून पाहिलं आणि आता सरळ 2 हातात तिला उचलून तिथून बाहेर पडला. जे हॉस्पिटल. दारातून बाहेर पडताना तो म्हटला. गार्गी शॉकमध्ये तो गेलेल्या दिशेकडे पाहत होती. जेव्हा ती भानावर आली तोपर्यंत तो गेला होता. अबीर अश्विनीला घेऊन लिफ्टमध्ये आला, पण लिफ्ट चालू नव्हती. मग तो तिला तसाच हातात घेऊन 18 मजले उतरला. तोपर्यंत त्याचा जीव घशात आला होता. तो पार्किंगमध्ये गेला आणि त्याच्या गाडीमध्ये अश्विनीला ठेवलं. नशीब गाडीची चावी त्याच्या खिशातच होती. गाडीमध्ये बसून त्याने अश्विनीकडे एकदा पाहिलं. शांत झोपल्याप्रमाणे ती वाटत होती. त्याने तिच्या कपाळाला हात लावला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर भावना दाटून आल्या, पण लगेच तो पुन्हा निर्विकार झाला. त्याने एक नंबर डायल केला. डॉक्टर राम, फूड ॲलर्जी पेशंट घेऊन येतोय, तिथेच थांबा. अबीर म्हटला आणि फोन ठेवून दिला. मग त्याने गाडी स्टार्ट केली आणि 10च मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पुढची 15 मिनिटं अबीर डॉक्टर राम आणि अश्विनी दोघांकडे आळीपाळीने बघत होता. डॉक्टर राम, एनिथिंग सिरियस? त्याने काळजीने विचारलं. नो नो, डॉक्टर अबीर, शी इज जस्ट फेंटेड ॲज द फूड इज नॉट सुटेबल फॉर हर. खूप लोकांना मशरूमची ॲलर्जी असते. काहींना स्किनवर जाणवते, काहींना श्वास घ्यायला त्रास होतो, तर काही जण बेशुद्ध होतात. त्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच नाही. मी त्यांना सलाईनमधून औषधं दिली आहेत. डॉक्टर राम म्हटले. डॉक्टर राम, कॅन यू चेक हर मेडिकल हिस्ट्री? तिचे घरातले येतच असतील. तुम्ही त्यांना तिची गेल्या 6 वर्षांची मेडिकल हिस्ट्री मागून घ्या. अबीर म्हटला आणि डॉक्टर रामला थोडा शॉक बसला. डॉक्टर अबीर, त्याची गरज नसावी. आय थिंक. डॉक्टर राम आणखी काही बोलणार
तेवढ्यात अबीरने त्याला अडवलं. तुम्ही त्यांच्याकडून घ्या. अबीर म्हटला. रामकडे आता काहीच पर्याय नव्हता. त्यांनी मानेनेच होकार दिला. मग अबीर हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि सिगरेट पेटवली.